सर आज आपण जो सर्क्युलर मोशन टॉपिक आपण बघत होतो त्याचे ॲप्लिकेशन बघणार. ओके, सो सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर एक ऑब्जेक्ट आहे तो सर्कम्फरन्सच्या अलॉंग मूव्ह होतोय विथ रिस्पेक्ट टू द सेंटर, त्याला सर्क्युलर मोशन म्हणतो आपण. सो सर्क्युलर मोशन इज पिरियडिक मोशन अँड सर्क्युलर मोशन इज अ ॲक्सिलरेटिंग मोशन आपण बघितलं होतं. नाव फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ द सर्क्युलर मोशन इज व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. सो आपण कार रेसिंगचे ट्रॅक बघितलेत. ओके, सो कार रेसिंग असेल किंवा बाईक रेसिंग असेल तर ते किंवा बायसिकल रेसिंग आपण बघितलं असेल तर त्यांचे जे ट्रॅक असतात ते सर्क्युलर असतात. ओके, सर्क्युलर रोड त्यांच्यासाठी फॉर्म केलेले असतात. येस, सो त्याचं काहीतरी सेंटर असणार आणि इथे ही आपली व्हेकल असेल, कार किंवा बायसिकल, येस, किंवा टू व्हीलर किंवा फोर व्हीलर कोणत्याही व्हेकल असू शकतं आणि ते काय होणार आहे, सर्क्युलर ट्रॅक त्याचा हा रोड असणार आहे. त्या रोडच्या अलॉंग काय होणार आहे, आपली कार मूव्ह होणार आहे. अँड ऑब्व्हियसली सर्क्युलर पाथ असल्यामुळे त्याची काहीतरी रेडियस असणार आहे. येस, त्याची त्या सर्क्युलर पाथची रेडियस असणार आहे. किंवा सर्क्युलर डायरेक्टली सर्कल नसलं तरी पण रोड माहिती आपले रोड काय असतात तर टर्न असतात रोडला. समजा आपलं व्हेकल ह्या टर्नवर असेल. ओके, सो या टर्नवर असल्यावर आपण काय म्हणू शकतो की कुठे ना कुठे ह्या टर्न म्हणजे तो कर्व असेल. ओके, सो कर्व असल्यामुळे आपण काय म्हणू शकतो की तो सर्कलचा आर्क असू शकतो. सो सर्कलचा आर्क असल्यामुळे हे सर्कल कम्प्लीट जर आपण केलं तर त्याची रेडियस कुठेतरी असेल, सेंटर कुठेतरी असेल या आर्कचं. येस, सो दिस व्हेकल इज ऑल्सो परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन. ओके, सो असं जेव्हा सर्क्युलर मोशनमध्ये आपलं व्हेकल असेल तर त्यावेळेला त्याचं स्पीड किंवा त्याच्यावर कोणते कोणते फोर्स ॲक्ट होत आहेत हे आपल्याला पाहिजे. ऑब्व्हियसली आता हा जो ट्रॅक घेतला आपला तो हॉरिझॉन्टल म्हणजे हा रोड तो हॉरिझॉन्टल रोड आहे. त्याचा टिल्ट वगैरे नाही आहे, फक्त हॉरिझॉन्टल रोड आहे. सो दॅट हॉरिझॉन्टल रोडवर जर आपला व्हेकल आहे. ओके, देन आता तुम्ही म्हणाल की हे का स्टडी करतोय, तर आपल्याला माहिती आहे हा सर्क्युलर ट्रॅक आहे त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे जास्तीत जास्त ॲक्सिडेंट वगैरे कुठे होतात तर सर्क्युलर ट्रॅकवर होतात. ओके, किंवा म्हणजे आपल्या टर्नवर होतात. तर टर्नला काहीतरी तिथे काहीतरी वेगळं फिजिकल कंडिशन्स आहेत त्याच्यामुळे मग आपल्याला हे सर्क्युलर मोशन या कारचं तिथे किंवा व्हेकलचं टर्नवर कसं असणार आहे ते स्टडी करणं गरजेचं आहे. सो टर्नवर स्पीड लिमिट काय असलं पाहिजे, मिनिमम स्पीड किती पाहिजे, मॅक्सिमम स्पीड किती पाहिजे, तर हे पाहण्यासाठी आपण हे सर्क्युलर मोशनचं ॲप्लिकेशन बघतो. ओके, सो बघा आता ही जस्ट ही फिगर आपण अशी हॉरिझॉन्टली एक ड्रॉ करून घेतली. आता हे सेंटर आहे सर्कलचं. देन ऑब्व्हियसली या व्हेकल पासून डिस्टन्स किती असणार आहे तर रेडियस असणार आहे. ओके, रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर पाथ ऑर सर्कल म्हणून मग आपण आर घेतला. देन ह्या व्हेकलवर मग ह्या कारवर कोणते कोणते फोर्स ॲक्ट होणार आहे. येस, ते फोर्स आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. सो आपल्याला माहिती आहे आता ह्या व्हेकलचं काहीतरी मास असणार. ओके, सो मासमुळे त्याचं वेट असणार आहे. म्हणजे ह्याच्या मासवर ॲक्सिलरेशन ॲक्ट होणार आहे, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो त्यामुळे त्याचं वेट असणार आहे. सो दॅट फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो विच इज ॲक्टेड इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. येस, सो वेट असणार आहे किती mg अँड विच इज ॲक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड. डायरेक्शन. येस, त्याच्यानंतर नॉर्मल रिॲक्शन असणार आहे. येस, नॉर्मल रिॲक्शन कोणती असणार आहे तर ह्या व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला एक फोर्स ॲक्ट होणार आहे आणि तो असणार आहे नॉर्मल रिॲक्शन. ओके, सो नॉर्मल रिॲक्शन n इज ॲक्ट्स इन व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. देन अजून कोणता फोर्स ॲक्ट होणार आहे
इथे टायर्स आहेत, सो टायर्सच्या आणि हा रोड आहे, सो टायर आणि रोडच्या मध्ये फ्रिक्शन होणार आहे. येस, सो ह्या फ्रिक्शनमुळे जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो असणार आहे स्टॅटिक फ्रिक्शन, त्याला आपण म्हणणार आहोत स्टॅटिक फ्रिक्शन Fs. नाव दिस स्टॅटिक फ्रिक्शन इज ऍक्ट इन अ सर्कलच्या दिशे, सेंटरच्या दिशेने. ओके, सो कोणत्या दिशेला स्टॅटिक फ्रिक्शन ऍक्ट होणार, तर सेंटर, टुवर्ड्स द सेंटर. सो विच इज इक्वल टू Fs टुवर्ड्स सेंटर. सो दिस Fs इज टुवर्ड्स द सेंटर, त्याच्यामुळे तो काय होणार ही, सो का त्याला आपण स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतोय, कारण ही जी व्हेकल आहे ती स्लिप होण्यापासून किंवा पडण्यापासून हा स्टॅटिक फ्रिक्शन काय करतो, वाचवतो. ओके, म्हणून त्याला स्टॅटिक फ्रिक्शन, फ्रिक्शनला स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतो. आणि त्याची डायरेक्शन कुठे असणार आहे, ऑब्विसली टुवर्ड्स द सेंटर. त्याच्यामुळेच या व्हेकलचा सर्क्युलर मोशन काय राहणार आहे, सस्टेन राहणार आहे. ओके, सो दिस फोर्स इज नथिंग बट द सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स. ओके, वाय सेंट्रिपिटल, बिकॉज इट ऍक्ट्स टुवर्ड्स द सेंटर. ओके, त्याची डायरेक्शन कशी आहे, सेंटरच्या दिशेला आहे. आणि हा फोर्स जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे तो आपल्या व्हेकलला म्हणजे बाहेरच्या दिशेने पडण्यापासून वाचवतोय किंवा स्लीप होण्यापासून वाचवतोय. सो हा जो फोर्स आहे तो काय, तर आपल्या सेंट्रीफ्युगल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनला ऍक्ट होतो. सो Fs काय ना, Fs इज इक्वल टू मास m ओमेगा स्क्वेअर r, राईट. येस, किंवा आपण लिहू शकतो Fs इज इक्वल टू m v स्क्वेअर अपॉन r. ओके, नाव हे झाले फोर्स. सो सेंट्रिपिटल फोर्स इज इम्पॉर्टंट इन दिस सर्क्युलर मोशन आहे, त्याच्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामुळेच काय होतं, आपलं व्हेकल सर्क्युलर मोशन किंवा त्या सर्क्युलर ट्रॅकवरून मूव्ह होऊ शकतं. येस, त्याच्यानंतर आता बघायला गेलं तर हे जे हा जो फोर्स आहे, कोणता फोर्स आहे, वेटमुळे, किंवा त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण म्हणू शकतो, कारण विच ऍक्ट्स टुवर्ड्स अर्थ किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनला, अँड विच इज अपोजिट डायरेक्शन टू द नॉर्मल रिॲक्शन. देअरफॉर काय करणार, हा जो mg आहे विच बॅलन्सेस टू n, नॉर्मल रिॲक्शन आणि mg एकमेकांना बॅलन्स करतात, ते एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला आहेत. त्याच्या आणि त्यांची जी मॅग्निट्यूड आहे ती पण काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, सेम असणार आहे. सो mg इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, n, राईट. नाव Fs इज इक्वल टू स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन m ओमेगा स्क्वेअर r, which is equal to also m v स्क्वेअर अपॉन r. किंवा अजून एक इक्वेशन आपल्याला माहिती होती, m v इंटू ओमेगा, राईट. येस, आता जर आपण रेशो फाइंड केला कसला, Fs नॉर्मल रिॲक्शन, स्टॅटिक फ्रिक्शन टू द नॉर्मल रिॲक्शन. So which gives Fs is equal to m omega square r upon n is equal to mg. Yes, so m and m will get cancelled out and we will get omega square r upon g, or we will get, जर आपण ही इक्वेशन घेतली, ओके, so m and m will get cancelled out but we will get v square upon r r v square upon r. येस, आता हा जो फोर्स स्टॅटिक फ्रिक्शन त्याचं काहीतरी लिमिट असणार आहे. ओके, फ्रिक्शनचं काहीतरी लिमिट असणार आहे की त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्शन तिथे होऊ शकत नाही, फ्रिक्शनल फोर्स तिथे मिळू शकत नाही. ओके, सो दॅट मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स किती असणार आहे, तर μs इंटू n. सो μs इज द
म्यूएस इज द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अँड विच विल आपल्याला कसं मिळेल, म्यूएस इज इक्वल टू एफ एस मॅक्स मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन, मॅक्सिमम फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन अपॉन एन. नाव दिस म्यूएस विल गिव्स द मॅक्सिमम पॉसिबल स्पीड. म्हणजे आपला जो व्हेइकल आहे त्याचं मॅक्सिमम स्पीड किती आहे, स्पीड लिमिट किती असलं पाहिजे, म्हणजे त्याच्यापेक्षा जर जास्त स्पीड झाला या टर्नला किंवा सर्क्युलर ट्रॅक असेल तेव्हा, तर मग ती व्हेइकल काय होऊ शकते, स्प्लिट होऊ शकते किंवा घसरू शकते, पडू शकते. ओके, सो कसं मिळेल आपल्याला स्पीड, मॅक्सिमम स्पीड आपण ही वाली इक्वेशन कन्सिडर करू शकतो. नाव सी, आता हे जे आपल्याला बघा, आता हे जे डिस्टन्स आहे, ओके, दॅट इज रेडियस. सो रेडियस कॅन नॉट बी चेंज, त्या सर्क्युलर पाथची रेडियस चेंज होणार नाही, त्याच्यामुळे आर काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आर इज कॉन्स्टंट, ओके, अँड जी इज द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विच इज ऑल्सो कॉन्स्टंट. त्याच्यामुळे चेंज काय होऊ शकतं, तर या व्हेइकलचं स्पीड चेंज होऊ शकतो, म्हणजे व्ही स्क्वेअर कॅन बी चेंज. ओके, सो दॅट आता व्ही स्क्वेअर एकतर वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. ओके, स्पीड इन्क्रीज होणार किंवा डिक्रीज होणार. तर मॅक्सिमम स्पीड लिमिट आपल्याला मिळू शकतं. दिस म्यूएस विल गिव्ह द मॅक्सिमम स्पीड अपॉन एन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. सो आपल्याला मॅक्सिमम स्पीड हवा आहे. सो व्ही स्क्वेअर मॅक्स आपण घेऊया, व्ही स्क्वेअर मॅक्स अपॉन आर जी. Okay, so mu s is equal to v square max upon rg. So we will get v square max is equal to is mu s into rg, and maximum speed v max is equal to root of mu s into r into g. So what is speed limit of that vehicle? Maximum speed किती हवा, the root of mu s rg. Mu s is the coefficient of static friction, r is the distance from center. Okay, center पासून ते vehicle किती distance वर आहे किंवा radius म्हणूया आपण, and g is the acceleration due to gravity. Okay, so कशावर डिपेंड आहे, coefficient of static friction mu s, स्टॅटिक फ्रिक्शन. सो मॅक्सिमम स्पीड कशावर डिपेंड आहे, तर कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, सो दिस इज द स्पीड लिमिट. ह्याच्यापेक्षा जास्त आपलं ह्या व्हेइकलचं स्पीड वाढता कामा नये, त्याच्या नाहीतर मग काय होईल, तुमचं व्हेइकल स्प्लिट होऊ शकतं. ओके, सो दिस इज द फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन. अँड वी विल आता आपल्याला आपण काही स्टंट बघितलेत बघा. सर्कसमध्ये मौत का कुआ तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे. सो त्याच्यामध्ये काय होतं, तर ती अशी सर्क्युलर वेल असते. ओके, सो सर्क्युलर वेलमध्ये आणि ते एकतर बाईक असेल किंवा मग 4 व्हीलर कार वगैरे असतात, त्या सर्क्युलर वेलमध्ये ते लोक फिरवत असतात. ओके, सर्क्युलर पाथ. सो पाथ काय असणार आहे, सर्क्युलर पाथ असणार आहे, बट ही जी डायरेक्शन असणार त्या व्हेइकलची ती काय असणार आहे, थोडी वेगळी असणार आहे. सो आपण ते एक एक्झाम्पल बघूया किंवा ॲप्लिकेशन बघूया सर्क्युलर मोशनचं. सो वेल ऑफ डेथ और मौत का कुआ. ओके, आपण स्टंट बघितलेले ते सगळ्यांचे, किंवा नसतील बघितले तर तुम्ही जस्ट नेटवर वगैरे सर्च करून बघू शकता, ते व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल असतील. तर काय असतं मौत का कुआमध्ये, तर एक अशी वेल असते. वेल आपल्याला माहिती आहे सिलेंड्रिकल शेप असतो. हे सिलेंड्रिकल शेप असतो आणि व्हेइकल त्याच्या ह्या वेलवर फिरत असतात. म्हणजे इथे जो रोड आहे, आपण मगाशी हॉरिझॉन्टल पाथ बघितला होता किंवा रोड बघितला होता, ट्रॅक बघितला होता, पण इथे
आपला हा जो ट्रॅक आहे तोच काय होऊन जातो, व्हर्टिकल होऊन जातो. म्हणजे आपली जी व्हेकल आहे ती अशी येस अशी या व्हर्टिकल पाथवर, व्हर्टिकल ट्रॅकवर मूव्ह होते, सर्क्युलर मोशन दाखवते. ओके, सो लक्षात आलं असेल की हा त्याचं काय असेल, सर्क्युलर पाथ, की ह्या पाथने काय होईल, तुमची ही व्हेकल मूव्ह होईल विथ रिस्पेक्ट टू द सेंटर. सिलेंड्रिकल शेप असणार आहे वेलचा, सो सेंटर असणार आहे त्याचा ह्या सर्क्युलर पाथचा. ओके, सो दिस इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड दिस व्हेकल, सो रेडियस, राईट. आता कोणते कोणते फोर्स, पुन्हा आपल्याला फोर्स कोणते कोणते ॲक्ट होतात या व्हेकलवर ते बघायचे. कोणते फोर्स ॲक्ट होतील, तर फर्स्ट आहे नॉर्मल रिॲक्शन. आता नॉर्मल रिॲक्शन सी अपवर्ड डायरेक्शनला, व्हेकलच्या अपवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होणार. ओके, सो नॉर्मल रिॲक्शन काय असेल, ही अशी अपवर्ड डायरेक्शनला, व्हेकलच्या अपवर्ड डायरेक्शनला. ओके, सो दॅट इज एन नॉर्मल रिॲक्शन. नाव वेट असणार आहे, येस वेट असणार आहे व्हेकलचं, पण वेट नेहमी काय असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनलाच असेल. ओके, म्हणजे अर्थ ग्राउंडच्या दिशेनेच असेल. सो दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg. अँड आता ह्या mgच्या जस्ट बघा, आता हे काय आहेत आपले टायर्स आहेत. सो टायर्स आणि हा जो पाथ आहे त्याच्या किंवा हे जे या वॉलचा जो सरफेस आहे, ओके इनर सरफेस, त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रिक्शन होईल. ओके, स्टॅटिक फ्रिक्शन. सो दॅट स्टॅटिक फ्रिक्शन काय असेल, तर वरच्या दिशेने असेल. ओके, अपवर्ड डायरेक्शनला तुमचं असेल Fs, स्टॅटिक फ्रिक्शन. सो नॉर्मल रिॲक्शन म्हटलं आपण n. आता n कोणत्या डायरेक्शनला आहे, सेंटरच्या डायरेक्शनला आहे, त्याच्यामुळे तो काय असेल, सेंट्रिपिटल फोर्स. येस, सो n इज सेंट्रिपिटल फोर्स. नॉर्मल रिॲक्शन इज द सेंट्रिपिटल फोर्स. अँड दिस फोर्स इज बॅलन्स द सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला जो फोर्स ॲक्ट होतो ना, त्याला बॅलन्स कोण करणार, की नॉर्मल रिॲक्शन. ओके, सो सेंट्रिफ्युगल फोर्स इज m ओमेगा स्क्वेअर r, राईट. नाव इज सेंट्रिफ्युगल फोर्स किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स मॅग्निट्यूड. सेंट्रिफ्युगल फोर्स अँड सेंट्रिपिटल फोर्स आर अपोजिट डायरेक्शन बट इक्वल इन मॅग्निट्यूड. सो m ओमेगा स्क्वेअर r. अँड वेट काय असणार आहे, वेट इज mg, is which is downward direction. This is towards center, therefore centripetal force. And static friction is act in upward direction. Okay, so जे वेट आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला तुमचं Fs किंवा स्टॅटिक फ्रिक्शन ऍक्ट होतंय. सो Fs इज अपवर्ड डायरेक्शन, राईट. तर काय दिसून येते, तर mg अँड Fs आर अपोजिट इन डायरेक्शन बट इक्वल इन मॅग्निट्यूड. कारण हे दोघं एकमेकांना बॅलन्स करतील, त्याच्याशिवाय तुमची ही व्हेकल बॅलन्स होऊ शकणार नाही. ओके, हे दोन्ही फोर्स जर मॅग्निट्यूड त्यांची वेगवेगळी असेल, मॅग्निट्यूड वेगवेगळी असेल म्हणजे व्हेकल तुमचा स्टेडी राहू शकणार नाही. ओके, म्हणून मग काय पाहिजे, mg आणि Fs शुड बी इक्वल बट अपोजिट इन डायरेक्शन. म्हणून ते एकमेकांना काय करतील, एकमेकांना बॅलन्स करतील. सो काय माहिती आपल्याला, Fs इज इक्वल टू mg. दोन फोर्सेस आपल्याला मिळते, n इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर r अँड Fs इक्वल टू mg. ओके, नाव आता ह्याचं स्पीड पण आपलं, स्पीड जो आहे त्याचा एकतर अप्पर लिमिट असेल, लोअर लिमिट असेल. ओके, बट तुम्ही जर बघितलं असेल तर खूप स्पीडने त्या व्हेकल्स काय होत असतात, मूव्ह होत असतात. म्हणजे स्पीड जास्त असलं तर चालणार आहे, पण एकदम जर कमी झाला स्पीड, ओके मिनिमम झाला किंवा एका लिमिटपेक्षा पण कमी झाला, तर मग ती व्हेकल मात्र काय होईल, स्लिप होईल. ओके, म्हणून दिस स्टॅटिक फ्रिक्शन ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू युअर n into mu s. So mu s is the coefficient of static friction. Okay, so n is normal reaction. So काय मिळेल, Fs is always less than or equal to n is equal to m omega square r and mu s. And Fs is equal to mg. So आपण इथे पुट करू शकतो, Fs is equal to mg. So
m and m will get cancelled out, and g is less than or equal to, आता येस ही m ओमेगा स्क्वेअर आर आपण असं पण लिहू शकतो, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, राईट. सो इथे v स्क्वेअर अपॉन आर इंटू म्यू एस असं म्हणतो. नाव दिस स्पीड, ओके. आता हा स्पीड काय पाहिजे, मिनिमम पाहिजे, तो मिनिमम. आता v स्क्वेअर काय मिळेल याच्यावरून, v स्क्वेअर इज ग्रेटर दॅन और इक्वल टू g अपॉन म्यू एस, आणि हा आर. सो आर इकडे मल्टिप्लाय अँड म्यू एस काय होईल, डिवाइड होईल. सो v स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू जी आर अपॉन म्यू एस. दॅट मीन्स दिस स्पीड इज मिनिमम. Okay, so minimum, v minimum is equal to root of gr upon mu s अपॉन. ओके, सो या व्हेकलचं मिनिमम स्पीड किती व्हावा, g इंटू रूट ऑफ g इंटू r अपॉन म्यू एस, दॅट इज स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, सो आता आपण हे जे व्हेकल्स बघितले त्याच्या आधीच्या हॉरिझॉन्टल पाथवर किंवा आता महत्त्व म्हणजे व्हर्टिकल पाथवर, तर हे जे व्हेकल्स आहेत ते आपण एक पॉईंट ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर केले. ओके, पण व्हेकल्स काय पॉईंट ऑब्जेक्ट नाही आहे, त्याला 4 व्हील्स असतील किंवा त्याची साईज डिपेंड करते, किंवा 4 व्हील्स असतील तर त्या प्रत्येक 4 व्हील्सचं फ्रिक्शन वेगवेगळं असू शकतं. ओके, देन जो सेंट्रिपिटल फोर्स आपण म्हटलं तो टुवर्ड्स द सेंटर असतो, पण सेंट्रिफ्युगल जो फोर्स आहे या कंडिशनमध्ये, सेंट्रिफ्युगल फोर्स कुठे होतो, आता स्टॅटिक फ्रिक्शन इज द बिटवीन द दिस पाथ अँड काय म्हणतात व्हील्स. ओके, पण तुमचा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे, ओके, सो सेंट्रिफ्युगल फोर्स बघा हा ह्या डायरेक्शनला आहे, पण हॉरिझॉन्टल डायरेक्शनला, हॉरिझॉन्टल रोड असेल तर ह्या डायरेक्शनला असेल, आउटवर्ड डायरेक्शनला. बट तो फोर्स कुठे ऍक्ट होईल तर ह्या फ्रिक्शन म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन जस्ट रोडच्या लगत ऍक्ट होते किंवा एकदम टायर्सच्या जवळ ऍक्ट होते. बट हा जो फोर्स आहे तो कुठे ऍक्ट होतोय तर मिडलला. ओके, किंवा आपण सेंटर ऑफ मास म्हणतो, त्या व्हेकलच्या सेंटर ऑफ मासला तुमचा हा सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होणार आहे. त्याच्यामुळे हे दोघं काय तर इम्बॅलन्स होऊ शकतात, ती व्हेकल्स काय होऊ शकते, स्प्लिट होऊ शकते, स्लीप होऊ शकते. ओके, किंवा हे आपले नॉर्मल रिॲक्शन आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हा पण इथे इम्बॅलन्स होऊ शकतो, कारण व्हील्स काय जास्त आहेत किंवा साईज त्या टायरची, साईज त्या कारची वेगवेगळी आहे. आपण इथे फक्त पॉईंट ऑब्जेक्ट कन्सिडर केला, पण नॉर्मली किंवा प्रॅक्टिकली आपण बघायला गेलो तर आपले व्हील्स जेव्हा रोडवर चालतात तेव्हा एक तर असा हा व्हर्टिकल तुमचा पाथ नसणार आहे किंवा एकदम हॉरिझॉन्टल पण नसणार आहे. ओके, थोडाफार डिफरन्स असणार आहे. तो सो जे रोड बनवले जातात ते म्हणजे प्रत्येक व्हेकल्सला कन्सिडर करून बनवली जाते. ओके, म्हणजे त्या रोडवरून एकतर आपला बायसिकल पण जाऊ शकते, एकतर मोठे मोठे ट्रक वगैरे पण जाऊ शकतात. ओके, सो विचार करा त्यांचं मास एकदम डिफरंट असणार आहे. सो दिस तिथे एम जी काय असणार आहे तर सगळ्यांसाठी डिफरंट असणार आहे, त्यांच्या मासवर डिपेंड असणार आहे. ओके, देन स्टॅटिक फ्रिक्शन पण वेगवेगळं असणार आहे. ओके, नॉर्मल रिॲक्शन पण वेगवेगळे असणार आहे. बट तिथे एक असा फॅक्टर आहे कोणता तर स्पीड. तो फॅक्टर काय करू शकतो तर लक्षात घेऊन आपण ते रोड बँक करू शकतो, त्याला बँकिंग ऑफ रोड म्हणतात, की नॉर्मल हॉरिझॉन्टलपेक्षा थोडेसे असे टिल्ट केले जातात. तुम्ही बघितलं असेल टर्नवर असे थोडंसं त्याला उतार दिलेला असतो, टिल्ट केलेले असतात रोड, तर त्यालाच बँकिंग ऑफ रोड म्हणतात. आणि दॅट इज द थर्ड ॲप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, थर्ड ॲप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन ते आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओ.